नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 19 एप्रिल 2026 सर्व माझ्या यूट्यूबच्या परिवाराला अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा। प्लॉट नंबर 1 मध्ये आलोय आपण। 8 दिवसा पहिले आपण व्हिडिओ शूट केला होता इथला। 8 दिवसानंतरची आपली गंगाफळ किंवा काशीफळ किंवा इंग्लिशमध्ये पंपकिन्स कशा पद्धतीने ग्रोथ झालेली आहे, त्याच्यानंतर पपईची काय ग्रोथ आहे, कशा पद्धतीने आपण मशागत किंवा मेहनत करतोय, हेच या आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवायचं आणि सांगायचं आहे। आजच्या तारखेमध्ये वेल जर पाहिले तर खूप सुंदर निरोगी पपई पण तशीच सुंदर निरोगी। आता साधारणतः 1 महिन्याचे आपले झालेले आहेत। या वेलांना आणि वेलांबरोबर या फुलांना मी दाखवायचा प्रयत्न करेन। आजच्या तारखेमध्ये आपल्याला गंगाफळ किंवा पंपकिन्स किंवा काशीफळ याचे आपल्याला फुलं दिसायला लागलेत आणि मधमाशा मी दाखवायचा प्रयत्न करेल। याच्यामध्ये परागीकरणासाठी मधमाशाही उडतात। मेहनत आपण फार चांगल्या प्रमाणे केली आहे, करतोय। पपईची ग्रोथ म्हटली तर फार सुंदर आहे। कॅमेरामॅनला मी सांगेल का दाखवा तुम्ही आजची आपली गंगाफळची परिस्थिती किंवा काशीफळ। प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे याला भोपळा डांगर पण म्हणतात, कारण की बरेच व्हिडिओ पण मी पाहत राहतो का भोपळा डांगर असं या पद्धतीने संबोधलं जातं। साधारणतः 3 महिन्याचं पीक आहे। फुलं कळी हे पहा, इथं ग्रोथ खूप चांगली आहे, काहीच नाही विशेष रोगराई त्याच्यावर कोणत्याच प्रकारची नाही। पपई पण पाहिली तर खरंच छान आहे। प्रत्येक ठिकाणी दाखवायचा प्रयत्न करेल। आता या साईडला पहा किती फुलं कळी आलेली आहे। कॅमेरामॅनला मी सांगेल का नक्कीच झूम करून दाखवा का केलेली मेहनत आजच्या तारखेपर्यंत तर खूप सुंदर आहे। खूपच म्हणजे अप्रतिम, म्हणजे पाहिल्यानंतर खरंच मन खुश होऊन जातं का आपण जी पद्धतीने मेहनत करतोय ते आपण आता आज आपण प्लॉट नंबर 4 मध्ये चालू जाऊ। तिथली पपईची ग्रोथ दाखवतो, कारण की तिथं आपण गंगाफळ हे लेट लावलेलं आहे। चला मी तुम्हाला दाखवतो इथलं तर खूपच सुंदर आहे, कारण की ही आता 1 महिना जवळजवळ होऊन गेला आहे यांना। फ्लॉवरिंग स्टेजला गंगाफळ आपलं येऊन गेलेलं आहे। पपई पण आपली चांगली सेट झालेली आहे। नक्कीच कुठे कुठे छोटी मोठी आहे, पण आपल्याला माहिती आहे ती कशामुळे राहिलेली आहे। मोसंबी दाखवायचा प्रयत्न करेल। काही झाडं खूपच ग्रीनरी मध्ये आलेले आहेत आणि आता आपण पावसाळ्यामध्ये जी आपली मोर्टॅलिटी झालेली आहे, झाडांची जी मर झालेली आहे, ती नक्कीच गॅप फिलिंग आपण करून घेणार। खालच्या 4 नंबर प्लॉटमध्ये आपलं पपईची ग्रोथ पण मला दाखवायची होती। आपले बरेचसे व्ह्युअर्स लोकांनी म्हटलं का सर खालच्या प्लॉट मधला कस काय तुमची ग्रोथ तिथली पपईची ती पण दाखवा। आहे सुंदरच आहे, आतापर्यंतची मेहनत छान दिसते आणि आपण प्रत्येक वेळेस काय चालू आहे, किती दिवसात काय दिसतंय हे नक्कीच दाखवतो। आता आपण प्लॉट नंबर 3 मध्ये आलोय। या साईडला गंगाफळ इथलं छोटं आहे, 4-4 पानांवर आहे। झाडं खूप सुंदर आहेत आणि मी प्रत्येक शेतकऱ्याला आवर्जून सांगेल एकदा या शेतामध्ये या, पहा। आता आपण प्लॉट नंबर 3 मध्ये खाली उतरून जाऊ। झाडं जर पाहिले ना, खरंच 1 वर्षापासून मी या शेतात सतत 365 दिवस न चुकता येतोय। एकच आज जर मेहनत करून घेतली, आज म्हणण्यापेक्षा 3-4 वर्ष जर मेहनत केली तर त्याच्यानंतर आपल्याला फक्त रॉयल्टी घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यापासून येणारं उत्पन्न नक्कीच आपल्याला आरामदायी राहील। गंगाफळ, काशीफळ किंवा पंपकिन्स इथेही मी दाखवायचा प्रयत्न करेल। आता आपण प्लॉट नंबर 3 मध्ये उभे आहे। 1 नंबरचा व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवला, त्याच्यानंतर आपण 3 नंबर मध्ये आहे। इथलं गंगाफळ तारीख लक्षात नाही, स्टेप बाय स्टेप आपण लावलेलं आहे। पपईचीही ग्रोथ छान आहे। लागवड 1 दिवसाची आहे, परत सांगेल, पण जमिनीची सुपीकता प्रमाणे पपईचे झाडं
वाढलेले आहेत, कुठे छोटे राहिलेले आहेत. आपल्याला पपईचं गणितच एक आहे का आपण ठरवलेलं आहे, जोपर्यंत मोसंबी सुरू होणार नाही तोपर्यंत आपण तिचं उत्पन्न घेत राहायचं पपईचं. कारण की 15 नंबरची व्हरायटी जी असते त्या 15 नंबरच्या व्हरायटीला साधारणतः आपण असं म्हणतो का जर व्यवस्थित काळजी घेतली का 2 वर्षापर्यंत चालते. आपले प्रयत्न ते राहतील का 2 वर्षापर्यंत, कारण की इथून 2 वर्ष अजून आपल्याला मोसंबीला यायला वेळ लागणार आहे. 3ऱ्या वर्षी आपण मोसंबीचा बार घेणार आहे. त्या हिशोबानेच आपण पपईची केअरिंग करू आणि त्या हिशोबाने उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करू. आता आपण खाली 4 नंबरमध्ये आलो आहे. इथं आमच्या मागच्या पावसाळ्यामध्ये हा बांध फुटून गेला होता. कॅमेरामनला मी सांगेल, हा आम्ही आता रिपेअर केला पूर्ण मशीन JCB पोकलँड लावून. आणि खालच्या भागामध्येही आपलं बरंचसं नुकसान झालं होतं मागच्या पावसाळ्यामध्ये. आता या शेतामध्ये पपईची ग्रोथ पहा, लागवड एकाच दिवसाची आहे, पण ही का आता या शेतामध्ये आपल्याला मधल्या बागेमध्ये उत्पन्नच घेतलं नव्हतं. आपण भेंडी लावली नव्हती, इथं गवार लावली होती. गवार आपली उगलीच नाही, ते कारण काही असू शकतं. त्याच्यानंतर आपण इथं खरबूज घ्यायचा प्रयत्न केला. खरबूज प्रत्येक शेतात मी सांगितला का गेला, पण ह्या पट्टीमधली जर पपई पाहिली खूप सुंदर, म्हणजे स्टम मी दाखवायचा प्रयत्न करतो. हा स्टम माझ्या हातामध्ये आज काढी येत नाही. लागवड एका दिवसाचीच आहे. झाड जर पाहिलं तर तब्येत खुश होऊन जाते. आमचा भैया भाऊ तर खूप तारीफ करतो, मामा या इकडे आपण या शेतामध्ये शूट करू. आता हे गंगाफळ आहे, टप्प्याटप्प्याने लावलेलं आहे आपण. याचं माप परत सांगतो, 2 बाय 12 फुटावर आपण लागवड केलेली आहे. म्हणजे झाडं म्हणाल इथले मोसंबीचे खूप सुंदर आहे. ग्रीनरी दाखवायचा प्रयत्न करेन. पपई पाहिल्यानंतर एकदमच मन खुश होऊन जातं. कुठे कुठे फ्लावरिंग दिसायला लागलेली आहे. नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची फ्लावरिंग आल्यानंतर आपण त्याचाही व्हिडिओ टाकू. आता हे जे आपलं गंगाफळ आहे, काशी फळ आहे, ह्याचे मी रोप दाखवायला लावतो. 2-2 फुटावरचे अंतर आहे, टप्प्याटप्प्याने लावलेले आहेत आपण. आणि पपई पाहिल्यानंतर पैसा देऊनच जाईल. आजच्या तारखेमध्ये आपण जर म्हणू तर पपई पैसा देऊनच जाणार आहे. मोसंबीची क्वालिटी जर पाहिली खूप सुंदर आहे. मी कॅमेरामनला सांगेल पूर्ण दाखवा क्षेत्र, कारण की हा प्लॉट नंबर 4 मध्ये आपण खाली लवकर उतरतच नाही. तरी मी माझ्या यूट्यूबच्या परिवाराला सांगेल तुम्ही या शेतात या, कसं आपलं नियोजन चालू आहे ते पण दाखवू. काय काय आता हे खरबूज हे आपण इथंच पडू दिलेलं आहे, उत्पन्न आलं नाही आपण सोडून दिलं. पपई झाल्यानंतर मोसंबीची ग्रीनरी पहा. आपल्याकडे विकायला काहीच नाही. मी कोणत्याच गोष्टीचं प्रमोट करत नाही. एखादं औषध मी वापरतो, चांगलं जर रिझल्ट आले तर लगेच चांगलं सांगतो, आणि जर खराब असेल तर मी त्यांना समोर बोलवायचा प्रयत्न करतो का हे कशामुळे झालंय. मी कुठे चुकत नसताना एखाद्या वेळेस माझी चुकी किंवा त्या प्रोडक्टची चुकी हे मी त्यांना आवर्जून विचारतो. आपण रेग्युलर काय काय कामं चालतात व्हिडिओ टाकत राहतो. आज पपई पाहिल्यानंतर इतका फ्रेश वाटतंय, आणि आज पावसाचं वातावरणही असल्यामुळे म्हणजे पपईला जी म्हणजे आपण त्याला म्हणतो टवटवीतपणा तो जाणवतोय. नाही तर 11-12 वाजेशी पपई पूर्ण अंग खाली टाकून देते, म्हणजे पानं खाली येऊन जातात त्यांचे. मोसंबी खूप सुंदर आहे. खरबूज आपण आपलं गंगाफळ लावलेलं आहे स्टेप बाय स्टेप. काही काही झाडं तर हे पहा, लागवड तिकडची एका दिवसाची ही पण आहे. शेवटी जमीन सुपीक जर असली तर पीकही जोर करतं. केलेची मेहनतीचा रिझल्ट आज आपल्याला दिसतोय. प्लॉट नंबर मी तुम्हाला 3 मध्ये वापस घेऊन जातो, कारण की इथली पपई मोसंबी पाहिल्यानंतर एकदम तब्येत खुश ज्याला म्हणतो त्या पद्धतीने.
आणि आपण 1 वर्षापासून जर तुम्ही व्हिडिओ पाहिलेत, शॉर्ट्स व्हिडिओ पाहिलेत, तर तुमच्याही लक्षात येईल. आता ती पपई आणि ही पपई एका दिवसाची लागवड आहे, पण फरक जमिनीमध्ये जाणवतो आपल्याला. का तर हे बेड आज तरी इतके बसलेले आहेत. पहिले हे साधारणतः गुडघ्याबरोबर 2.5-2.5 फुटाचे लावलेले होते. ही संपूर्ण सुपीक माती काढून इथं लावली होती. आता ही जमीन सुपीक व्हायला काही दिवस गेले. इथलं भेंडी पण होती, तिकडे आपली भेंडी नव्हती. काही ना काही फरक पडत असेल. मोसंबीचं पाहिले, खूप सुंदर ग्रीनरी, खूप छान. काही झाडं इथेही सुकलेले आहे. कॅमेरामॅनला मी जवळ बोलूया का, दाखवा गंगा फळ पण दाखवा. आता ही झाडं आपल्या पहिलेपासून सुकलेले आहेत. जेव्हा आपण बायोरीज सोडायचो, मुद्दामून राहू दिलेले आहेत. जेव्हा लागवड करू नवीन रोपं मागून, तेव्हा हे काढल्या जातील. पपई इथेही नाव ठेवण्यासारखे नाही, छानच आहे. प्रयत्न आपण करतोय उत्पन्न घेण्याचा, प्रयत्न करूच. आणि इथलंही मी तुम्हाला आज गंगाफळ दाखवलंय. स्टेप बाय स्टेप जशी जशी ग्रोथ होईल नक्कीच मी दाखवत राहील, सांगत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि हो, बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा. परत सांगेल, आज अक्षय तृतीयाच्या सर्व मित्रपरिवारांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.